पाटील सरांनी जे आहे की कुठलाही कार्यक्रम ऑर्गनाईज करत असताना नुसतं त्याचं नियोजन करत असताना तो कार्यक्रम करायचा आहे एवढंच त्यांच्या डोक्यात असायचं. बऱ्याच वेळेला आम्हाला खूप मोठ्या प्रॉब्लेम म्हणजे कार्यक्रम अधिकाधिक सुंदर होण्याच्या दृष्टिकोनातून किंवा त्या चित्रकारांची सोय असेल किंवा आणखी साहित्य असेल, माध्यम असेल किंवा आणखी प्रेस मीडिया असेल किंवा व्हिडिओ शूटिंग असेल, फोटोग्राफी असेल, ह्या सगळ्यासाठी येणारा खर्च किंवा अगदी त्या कार्यक्रम कुठं असेल शक्यतो आमचा कार्यक्रम शक्यतो मराठी समाजमध्येच असायचा, तर त्याचं भाडं असेल, ह्या सगळ्या गोष्टींचं आर्थिक नियोजन जे आहे, प्रवास खर्च असेल, जाहिरात असेल, पत्रिका असेल, सर्व बाजूंच्या गोष्टी ज्या आहेत त्याच्यामध्ये आर्थिक नियोजन आमचं खूप कोलमडलेलं असतं. कारण आम्ही पडलो विद्यार्थी असेल त्यामुळे आमच्याकडे पॉकेट मनी असा नसायचा. आम्ही अपडाऊन करायचो, बाकीचे विद्यार्थी अपडाऊन करायचे, पण विद्यार्थी फक्त आणि फक्त पाटील सरच हे त्याच्यामध्ये आर्थिक सोर्स होता. आणि मग एखादा कोण प्रायोजक भेटला तर आपल्याला सर्वांना माहिती आहे की कधीही चित्रकलेच्या कार्यक्रमाला प्रायोजक भेटलाच नाही. एकमेव कला उत्सव सोडला तर बाकीचे जाहिरातीच्या माध्यमातून सोडलं तर बाकीचे सर्व कार्यक्रम जे आहेत ते सर्व पाटील सरांच्या पॉकेट मधून व्हायचे किंवा अगदी त्यांच्या ह्याच्यामधून व्हायचे. आणि मग त्यामुळे होत असताना जी पाटील सरांच्या घरावर त्यांचा आर्थिक ताण जो यायचा तो आम्ही जवळून बघितलेला आहे. आणि तो अतिशय म्हणजे क्लेशदायक प्रसंग बऱ्याच वेळा यायचे. एक प्रसंग तर आणखी एक मला असं आठवते, कला उत्सवचा कार्यक्रम झाला होता. मुंबईहून चांगले मोठे गेस्ट आणले होते, चांगले मोठे शिल्पकार होते आणि त्यांचे संपूर्ण कुटुंब या कार्यक्रमासाठी आलेलं होतं. आणि त्यामुळे त्याचं हॉटेलिंग आणि हे सगळं खर्च आम्हाला त्यावेळेला परवडणारा नव्हता. पण आम्ही कशी सोय करून गेलो. पण अक्षरशः त्यावेळेला ते जे संपूर्ण कुटुंब ज्यावेळेला रेल्वे स्टेशनवर आम्ही त्यांना सोडायला गेलो त्यावेळेला आम्हाला मागे यायला सुद्धा आम्हाला आमच्याकडं सरांच्याकडे आणि माझ्याकडे पैसे नव्हते. कसं माझ्याकडे पास होता त्यामुळे आम्ही परत तिकडं इस्लामपूरला येऊ शकलो. पण ह्या गोष्टी करत असताना सगळ्या गोष्टींचा आम्हाला त्यामध्ये आहे. पण हे सर्व बघत असताना ह्याला पुरावा म्हणून आमचे प्राध्यापक जे कला महाविद्यालयाचे ज्येष्ठ प्राध्यापक गणेश तरतेर सर आहेत. तर त्यांनी मला दुसऱ्या दिवशी ते पण मुंबईला गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी संध्याकाळी मला फोन करून विचारलं, प्रदीप हे तुम्ही कसं मॅनेज केलं? हॅट्स ऑफ तुमच्या कामाला. म्हणजे इतर कलाकार जे आहेत, इतर चित्रकार आहेत, हे सर्व पाहत होते की आम्ही ही चळवळ किंवा कोणता कार्यक्रम असा तसा चांगला होत नाही, तर त्याच्यामध्ये जे काही हात असतात जे ते अतिशय महत्वाचे आहेत. आणि मग त्यावेळेला सर्वात महत्वाचं म्हणजे ह्या सर्वांमध्ये आर्थिकची चणचण भासू होती आम्हाला. पण कधी परत असं वाटायचं की आम्हाला हा कार्यक्रम झाला की आपण आर्थिक चणचण बाहेर पडत नाही आणि इथून पुढे कलाकुसरी कार्यक्रम बंद. पण परत आम्ही नव्या जोमानं आणखीन एक आम्हाला 4-6 महिने झाले की होकी यायची. पाटील सरांच्या मनात आणखीन एक कार्यक्रम सुचायचा, आणखीन चांगल्या पद्धतीनं हे सगळं कशासाठी व्हायचं, तर हे सर्व व्हायचं ते विद्यार्थ्यांना देण्यासाठी, बाकी काही नाही. त्यांची देण्याची जी वृत्ती जी आहे की विद्यार्थ्यांना कलेविषयी अकॅडमिक बरोबरच इतरही ह्या गोष्टी आहेत त्या अतिशय त्यांनी चांगल्या पद्धतीनं विद्यार्थ्यांना दाखवण्याचं काम केलं. मला वाटतं डेमॉन्स्ट्रेशनची खऱ्या अर्थानं सार्वजनिक ठिकाणी सुरुवात जी केली असेल तर कलापुष्प ग्रुपने केलेली आहे हे मला आवडून सांगावं. एक आमच्या कलापुष्प ग्रुपचं वैशिष्ट्य म्हणजे सरांनी एक पॅन्डा पाडलेला होता की कलापुष्प ग्रुपचा कोणताही सदस्य स्वतः पाटील सरी असले तरी कधीही व्यासपीठावर बसले नाही. म्हणजे कोणताही कार्यक्रम असू दे, कोणत्याही कार्यक्रमामध्ये बाळासाहेब पाटील सर किंवा आमचा कोणताही सदस्य कुठल्याही सोबत पाहुण्यांच्या बरोबर कलापुष्पच्या ग्रुपच्या स्टेजवर बसला नाही. सरांच्या बद्दल आमच्या मनामध्ये एक आदरयुक्त भीती म्हणतो आपण त्या जी विद्यार्थी शिक्षकांमध्ये असते ती प्रचंड प्रमाणात आहे. म्हणजे प्रचंड प्रकारची एक दहशत म्हणतो आपण इतकी. तर ती कोणती बाब आहे? त्याच्यामध्ये कुठलंही व्यसन, सर्वात महत्त्वाचं म्हणजे आमच्या कुठल्याही सदस्याला व्यसन नाही, म्हणजे कुठली लावून घेतलेलं नाही. कुठलंही व्यसन करत असताना आमच्या डोळ्यापुढे पहिल्यांदा पाटील सर लक्षात येतात. आणि त्याच्यामुळं आम्ही एक आदरयुक्त भीतीनं म्हणून तर आम्ही कोणतीही गोष्ट आम्ही सरांच्या पुढं या गोष्टी कुठल्याही प्रकारचं व्यसन, साधी बडीशेप सुद्धा खाताना आम्ही विचार करतो की या गोष्टी आम्ही काय करतो.